नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी सर्वांना. तर मंडळी मागच्या 7 ते 8 दिवसापासून व्हिडिओ हे आलेले नव्हते. तर का आलेले नव्हते? तर त्यामागे एक कारण होतं की आम्ही गेलेलो होतो मंडळी फिरायला. तर फिरायला कुठे गेलेलो होतो? तर नॉर्थ ईस्ट साईडला गेलेलो होतो. तर 16ला आम्ही फिरण्यासाठी निघालेलो होतो मंडळी. तर 16ला रात्री 8 वाजता आम्ही घरातून निघालेलो होतो कॅबने लोगाव एअरपोर्टकडे. तर 16ला रात्री आमची 11:55ची फ्लाईट होती मंडळी. तर दिवसभर इतकं म्हणजे बोर होत होतं ना, म्हणजे हे काम करायचं ते काम करायचं, असं फिरायला जायचं असं म्हणजे वाटतच नव्हतं. म्हणजे प्रत्येक वेळी कसं आपण म्हणजे दुपारचं निघतो किंवा सकाळची आपली फ्लाईट असते किंवा दुपारची ट्रेन असते आपली. पण यावेळी पूर्ण शेड्यूल पूर्ण उलटंच झालेलं होतं. म्हणजे रात्री 11:55 म्हणजे थोडक्यात 12च असं धरा. तर त्यावेळची ती फ्लाईट असल्यामुळे ना, असं खूपच अगदी रिलॅक्स असं वाटत होतं. आणि इतक्या रात्री मग आम्ही निघालो. आणि घरातली कामं ही काही संपत नाहीत. हे आवरून ठेवा, ते आवरून ठेवा. सगळं मुलांचं हे घेतलं आहे का, ते घेतलं आहे का? आणि मुलं तर काही पाहत नाहीत. आपलंही पाहत नाहीत आणि मोठ्यांचं तर मग बाजूलाच राहिलं. आपलंही आपणच पहा आणि त्यांचंही आपणच पहा. जरी मोठी झाली तरी त्यांना सारखी आठवण करून द्यायला लागते. हे घेतलं का, ते घेतलं का? तर असं करता सर्व त्यांचंही आवरून झालं आणि आमचंही आवरून झालेलं होतं. बॅगा वगैरे तर आधीच सर्व पॅक करून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे हे सर्व गोष्टी पाहून आपल्याला सर्व निघायचं होतं मंडळी पुढे. तर मुलांची एक उत्सुकता ही वेगळीच असते. पण मुलांची उत्सुकता वेगळी असते, पण आपल्याला सगळं घरातलं उरकून, सगळं गोष्टी पाहून, परत औषध गोळ्या घेतल्या का? म्हणजे खूप साऱ्या बारीक-सारीक गोष्टी असतात, की त्या आपल्याला पाहाव्या लागतात. तर मंडळी तुम्ही पाहताय आता आपण पुणे एअरपोर्टमध्ये आता एंटर केलेलं आहे. तर आता इथे आम्हाला पोहोचता मंडळी 1 तास गेला होता. कारण रात्रीसुद्धा इतकी ट्रॅफिक होती, कारण का शनिवार होता. त्यामुळे शनिवार आणि रविवार म्हटलं की ट्रॅफिक हे लागतंच. आणि आता आपण आतमध्ये आलेले आहोत. तर आता आपलं इथे चेक इन वगैरे सर्व चालू आहे. आणि एअरपोर्टला ॲक्च्युली मला फ्लाईटने जायला शक्यतो तर नाही आवडत मंडळी. कारण का म्हणजे 2 तास आधी तर जायला लागतंच, पण त्याच्या आधी पण खूप आपल्याला म्हणजे जवळजवळ आपण त्या वेळेपर्यंत तिथे पोहोचू की नाही. त्यामुळे आधीच म्हणजे 2 तास जरी म्हटलं तरी त्याच्या आधीचा जवळजवळ 1-1.5 तास म्हणजे जवळजवळ 3-3.5 तास आपल्याला आधीच एअरपोर्टच्या आधी तिथे पोहोचावं लागतं. मग ते पोहोचलो, मग त्यांचं चेक इन होत होतं. तोपर्यंत मी आपली मायानगरीची म्हटलं सफर करून घेऊयात. म्हणून मायानगरीची सफर केली. त्यानंतर चेक इन वगैरे होतं आणि तोपर्यंत म्हटलं चला आपण आता पुढे निघूयात. तर मग आता चेक इन झालं आणि मग आम्ही इथे आलेले आहोत आता फ्लाईटमध्ये जाण्यासाठी.